पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। राहुल गांधींनी झारखंडलाही जावं, चित्रा वाघचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल। राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून भाजप आमदार चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। राहुल गांधींनी जसा महाराष्ट्राचा दौरा केला तसेच विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला झालेल्या झारखंडचाही करावा असा टोला त्यांनी लगावला। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या टीकेला उत्तर देताना त्या म्हणाल्या, त्यांच्या वक्तव्यात तथ्य नसून या देशात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल। तसेच काँग्रेसनं खरगे यांच्या समाजासाठी काहीही केलेलं नसून मोदी सरकारनं सर्वाधिक काम केलंय, त्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपण शिकवू नये असं वाघ यांनी स्पष्ट केलंय। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल करताना त्या म्हणाल्या, मुद्दे संपले की विरोधक महिलांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलतात। आम्ही त्यांच्या विषयात वैयक्तिक घुसलो तर त्यांना पळता भुई थोडी होईल। अशा हलकट राजकारणानं आम्ही अधिक धीट झालो आहोत। दरम्यान बोगस मतदारांना रोखण्यासाठीच SRA फॉर्म भरण्याची प्रक्रिया राबवली जात असल्याचं सांगत त्यांनी प्रशासकीय निर्णयाचं समर्थन केले। हे यांचे तोतांड सगळे। आमच्या मोदीजींचा नारा आहे, आपल्या मोदीजींचा नारा आहे, कारण या देशाचे प्रधानमंत्री सबका साथ सबका विकास। आज या समाजांसाठी, ज्या समाजांमधून खरगे साहेब येतात, त्यांच्या समाजासाठी त्यांच्या सरकारने काही नाही केलं तेवढं मोदीजींनी केलेलं आहे। त्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवूच नाही। त्यांची जी सभा झाली त्याच्या मागचा काय उद्देश असेल त्याची माहिती मी नक्कीच देईन, पण मी तुम्हाला जबाबदारीने सांगते, भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ता म्हणून सांगते, सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणं हाच आमचा अजेंडा आहे। आज आमच्या सोबत सुद्धा, माझ्या संघटनेत सुद्धा अनेक अनुसूचित जाती जमातीच्या महिला आम्ही एकत्रितपणे काम करतो आणि त्यामुळे असे बेछूट आरोप जे केले जातात ते बघा, असं आहे की जे येतील त्यांचं स्वागतच आहे। आज ते इकडे आले तसं त्यांनी थोडंसं तिकडेही जावं। कुठे होतं ते, ज्या ठिकाणी आता त्यांचीचं जे आपलं आंदोलन झालं झारखंडला, तिकडे पण त्यांनी जावं, तिथेही लोकांशी त्यांनी बोलावं। त्यांचा जो उघडेपणा आहे तो समोर आलेला आहे की ज्या वेळेला जेनझीला जंतर मंतरला जे आंदोलन झालं त्यावेळेला प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापल्या पोळ्या भाजून घ्यायचा कार्यक्रम केला आणि तोच विषय, तेच सगळे मुद्दे घेऊन झारखंडला ज्या वेळेला आंदोलन होतं त्यावेळेला तुम्ही काही बोलत नाही, कारण तुम्ही तिथे सरकारमध्ये आहात। तर हा जो दुटप्पीपणा आहे हा लोकांच्या लक्षात येतो। पण मला असं स्वतःला वाटतं, पेपर फुटी आज नाही झाली, याच्या आधी पण कित्येकदा झाली आहे, भाजपचं सरकार नव्हतं तेव्हा पण झाली आहे, पण त्याच्यावरती जी आपण म्हणतो की एक ठोस उपाययोजना ती झाली नव्हती, ती आज मोदीजींनी केली। फास्ट ट्रॅक कोर्ट केले, कडक मध्ये कडक शिक्षा केली। तुम्ही काय केलं? तुम्ही आतापर्यंत या मुलांच्या, या पिढीच्या भावनांशी खेळलात आणि त्यामुळे तुमच्यातला जो फरक आहे, तुमचा जो दोगलेपणा आहे तो लोकांच्या लक्षात आलाय। त्यामुळे ते पुण्यात येऊ, ठाण्यात येऊ का अजून कुठे येऊ, काही फरक पडणार नाही। खरं तर बैठकांसाठी आली आहे, त्यामुळे 2 दिवस संघटनात्मक बैठक, 1 दिवस जो आहे तो दौरा आम्ही आणलेला आहे, ज्यामध्ये आपल्या महिला बचत गटातल्या किंवा आणखीन वेगळ्या वेगळ्या योजनेच्या लाभार्थी, या लाभार्थ्यांची भेट आम्ही त्या ठिकाणी घेतो। कशा पद्धतीने महिला उद्योग, ज्याच्यासाठी नेहमीच सरकार प्रोत्साहन देत असतं, आपल्या राज्याचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या माध्यमातून विविध योजना त्या ठिकाणी चालवल्या जातात। केंद्राच्या योजना सुद्धा, मोदीजींच्या योजना आहेत आणि त्या योजनांचा परिपाक काय आहे, आज त्या महिलांची आर्थिक स्थिती कुठे सुरुवात झाली आणि आज त्या कुठे आहेत, या बाबतच्या बरेच, मला वाटतं शिंदखेडा असेल, शिरपूर असेल, साक्री असेल, धुळे असेल तालुका, अशा ग्रामीण भागामध्ये काल दिवसभर मी बऱ्याच ठिकाणी भेट दिली। त्यामध्ये मला काही गोष्टी अशा ज्या जाणवल्या की ब्रँडिंग असणं गरजेचं आहे, त्याला खूप चांगल्या पद्धतीने मेहनत करतायत। आज तुमच्याकडे जीवामृत सारखे 3 युनिट त्या धुळ्यामध्ये चालतात, ज्याच्यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी आपण ज्याची मागणी करत असतो, तर ते युनिट आमच्या महिला चालवत आहेत कृषी विभागाकडनं आणि अतिशय चांगला असा रिस्पॉन्स त्या ठिकाणी येतोय। पापड आहे, तुमच्याकडे मिळणारी जी लाल ज्वारी आहे त्याला चिकणी म्हणतात, त्या चिकणीचे पापड ज्याला खूप चांगला असा डिमांड महाराष्ट्रामध्ये आहे, तर या महिलांना आणखीन आपल्याला कशा पद्धतीने मार्केट उपलब्ध करून देता येईल या संदर्भामध्ये एक चांगली अशी बैठक सगळ्या अधिकाऱ्यांच्या सोबत कलेक्टर मॅडमची झाली आणि त्या सुद्धा खूप उत्साही दिसल्या आणि अतिशय की आपल्याला आणखीन काय करता येईल त्यांनी पण बऱ्याच आयडिया दिल्या। तर त्या अनुषंगाने येणाऱ्या दिवसामध्ये धुळ्याच्या माझ्या सगळ्या बहिणींना
चांगलं मार्केट कसं मिळेल, त्याला आणखीन अर्थात कसं होईल त्याबाबतची आजची बैठक होती आणि ती अतिशय चांगली झाली. त्याच्यानंतर मी इस्पिकरांकडे जाणार आहे. एक विषय माझ्या लक्षात आला